पालक खिचडी बनवण्यासाठी मी इथे एक जोडी पालकची साफ करून त्याची पानं काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. या पालकला गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचा. नंतर थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये 1 कप तांदूळ, 1 कप मुगाची डाळ 2 ते 3 पाण्यामध्ये छान धुवून घ्यायची. त्याला कुकरमध्ये घालून त्यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. एका पॅनमध्ये तूप घालून वितळल्यानंतर त्यामध्ये जिरे, ठेचलेला लसूण, एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणे पावडर आणि 1 चमचा लाल तिखट हे सर्व मसाले तेलामध्ये छान फ्राय करायचे. त्यामध्ये आपण जे पालकची प्युरी करून घेतली होती ती टाकून घ्यायची. 2 मिनिटं वाफेवर शिजवायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपण जी शिजवलेली खिचडी होती ती यामध्ये टाकून घ्यायची. यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त अशी खिचडी शिजवून घ्यायची. आता एका फोडणीच्या पाण्यामध्ये थोडंसं तेल, जिरं, लसूण आणि काश्मीरी मिरच्या घालून मस्त अशी फोडणी द्यायची. आपली पालक खिचडी